आवाज येतो कसलं तरी वरती. मी प्रियांका. तर मी याच्यासाठी आज ब्लॉग बनवते. एक 2-3 दिवसापूर्वी आम्ही विल्यावर गेलो होतो असं एक छोटासा गेट टू गेट करण्यासाठी. तर तिथे एका फ्रेंडने आम्हाला बाणेरच्या पॅन कार्ड क्लबची स्टोरी सांगितली. हॉन्टेड प्लेस आहे तो. तर आम्ही ठरवलं की आज तिकडं गोस्ट हंटिंग करायला जाऊया. तर आज आमचं जायचं ठरलं आहे. तर आत्ता बघा हे जिमच्या कपड्यावरच आहे. मी जिमला जाऊन आली आहे. आता साधारण 10:30चा टायमिंग होतं आहे. तर आम्ही तिकडं जाण्याचं ठरवलं आहे. जी महेशच्या बिल्डिंग खाली आहे, मी त्याची वाट बघते. एक 5-6 जणं घेऊन आम्ही तिकडे जाणार आहे. तर बघूयात, आपण एक्सप्लोर करूयात काय दिसतंय का नाही, आपण पाहूयात. थोडंसं हॉरर एक्सपिरियन्स, कारण की 12-1 वाजता जाण्याची माझी तर हिंमत नाही आहे खरं सांगायला गेलं तर. म्हणून 10 वाजता चाललो आहे आणि ते पण 5-6 जणं घेऊन चाललो आहे. मी तर एकटे काय जाऊ शकत नाही आहे. तर मी अपडेट देते तुम्हाला. महेश आले आता. तर गाड्यावर आम्ही 3 जण चाललो आता ट्रिप्सी. चला फायनली निघालोय आता आम्ही. पंकजची गाडी आलेली आहे. पंकज आहे इथं. तो तर काही दिसत नाही आहे. जरा लायटिंगचा प्रॉब्लेम आहे. पण निघालोय आता. लेसी काय होते. महेश येत नव्हता कारण की खूप लेट झाले त्याच्यामुळं. बट कसं तरी आम्ही त्याला कन्व्हिन्स केलं की बाबा चल तू, आपण पटकन जाऊन येऊयात. ठीक आहे, कारण की विषय कसा आहे, महेशचा आहे मनुष्यगण. त्याला भूतबाधा लगेच झपटू शकते. आणि माझा राक्षसगण आहे, तर मला एवढा काय धोका नाही आहे. सो त्याच्यामुळं आम्ही थोडंसं केअर घेतो आहे. ह्याच्या आधी पण महेशसोबत भरपूर वेळा अशा घटना घडलेल्या आहेत. सो बघू आता काय होतं विषय. काहीच तुम्ही बघू शकता, ही समोरची बिल्डिंग आहे. इथं जायचं आहे आम्हाला. रस्ता नाही भेटत आहे तिकडे जाण्यासाठी. तर भरपूर अंधार. जाण्याचा रस्ता बघू शकता तुम्ही किती खतरनाक आहे. तर गाईज आम्ही आलेलो आहे ज्या ठिकाणी आम्हाला यायचं होतं. ही बिल्डिंग आहे. तर माझी तर काही हिंमत होत नाही. तर इथून आपल्याला जायचं आहे पुढे त्या बिल्डिंगला. आम्ही आता एंट्रन्स गेटला आहे. हे तर काय बाहेरच थांबले. मला तर काय आतमध्ये जाण्याची इच्छा बिलकुल होत नाही आहे, कारण की भीती वाटते. आता जस्ट 11च वाजलेत, पण तुम्ही बघू शकता किती क्रिपी मॉल आहे इथं. डेंजर झोन आहे. इथून स्टार्ट होतो. बघू शकता रात्रीचं एवढं भयानक वाटतं इथं. हॅलो गाईज, जसं की काल आपण आलतो बाणेरला पॅन कार्ड क्लब रोडला. तर आपण आतमध्ये गेलतो, एंट्रन्सपर्यंत गेलतो आणि तिथून पुढे आपण काही गेलो नव्हतो, कारण की तिथं मुलं पण होते आणि खूप वेळ झाला होता आणि जास्त लोक पण नव्हते. तर आज आपण भरपूर लोकांसोबत आलेलो आहे. तर इथं टपरीच्या इथं थांबली आहे मी. माझे सगळे फ्रेंड्स येतात आता. ते आले की परत तिथं जाणार आहे आम्ही. आणि ती 16 फ्लोअरची बिल्डिंग आहे, तर वरती परत चालत जाणार आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये बाकीचा अपडेट बघा. तर आपण पोचले त्या ठिकाणी, कालच्या ठिकाणी आलतो त्या. बट काल आम्ही 4 जण होतो. आज आम्ही खूप जण घेऊन आलो आहे, म्हणजे टोळी म्हटलं तरी चालेल. तर बघूयात आतमध्ये जाऊन काय होतं आहे. आणि आम्ही जरा काठी वगैरे घेऊन चाललो आहे. आतमध्ये जर कुत्रे वगैरे कोण असेल तर त्यांना हाकलण्यासाठी. बाकी सगळे येत आहेत. काही दिसत नसेल तुम्हाला, सगळं अंधार आहे. मुलं येतात मागून, पुढं पण 2 मुलं आहेत. बघूयात आतमध्ये गेल्यावर काय आहे. का कुठून युएफओ मध्ये कसं जायचंय ते आता युएफओ मध्ये? काहीच बघू शकता किती क्रिपी इथं माहोल आहे. मे बी हा एंट्रन्स लॉबी असणार ही आतमधली, जी की पूर्ण तहस-नहस झालेली आहे. पूर्ण म्हणजे काहीच नाही आहे आता. किती अंधार आहे इथं. आणि खड्डे वगैरे व्यवस्थित बघा. आता आम्ही टेरेसवर आलोय. बघा इथं किती अंधार आहे. सगळं क्रिपी मॉल आहे इथे. आणि असं काही निगेटिव्ह तर आत्तापर्यंत आम्हाला वाटलेलं नाही आहे. बट थोडंसं असं भीतीचं वातावरण तर आहे इथं.
निघालो आम्ही तिथून आणि असा काही हॉरर एक्सपिरियन्स आम्हाला आलेला नाही आहे आणि खूप वेळ झाला होता, 1 वाजता आले होते म्हणून आम्ही तिथून निघालो. आता घरी चाललो आहे. तर हा ब्लॉग मी इथंच एंड करते आहे. अजून असे जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर मला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ. थँक्यू.